नमस्कार, मी कीर्ती देशमुख किचन या चॅनलवरती आपले सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण कैरीचं पन्ह पाहणार आहोत, तरी पूर्ण वेळ व्हिडिओ पहा। कैरीचं पन्ह करण्यासाठी इथे मी कैऱ्या घेतलेल्या आहेत। पन्ह करण्यासाठी अशा कडक कैऱ्या घ्यायच्या आहेत, त्यांनी छान गर निघतो कैरीचा। आता या कैऱ्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घेते, त्याच्यानंतर याला वाफवून घ्यायच्या आहे। आता इथे मी कैऱ्या कुकरमध्ये घालून घेतलेल्या आहे आणि आता कैरीला छान वाफवून घेते। इथे माझ्या कैऱ्या वाफवून झालेल्या आहेत, शिट्टी न काढताच कैऱ्या छान वाफवून झालेल्या आहेत। आता याचा साल काढून घेते आणि याचा गर काढून घेते। इथे मी कैरीचा गर काढून घेतलेला आहे, एवढा निघालेला आहे आणि त्याच्यामध्ये घालण्यासाठी गूळ घेतलेला आहे। 1 वाटी गूळ घेतलेला आहे मी इथे आणि 1 वाटीच्या जवळपास गर निघालेला आहे। इथे आपण साखर पण पन्ह्यामध्ये वापरू शकतो, पण गुळाची पन्ह्याची चव छान येते म्हणून मी इथे गूळ घेतलेला आहे। आता इथे मी मिक्सरच्या पॉटमध्ये हा गर घालून घेते। याच्यामध्ये गूळ घालणार आहे। काळं मीठ घालत आहे मी चवीपुरतं। भाजलेल्या धणे आणि जिऱ्याची पावडर आहे ही। नंतर पुदिना घालत आहे, चाट मसाला, एक वेलची घालत आहे आणि आता हे छान मिक्सरला फिरवून घेणार आहे। आता इथे छान गर मिक्सरवरती मी फिरवून घेतलेला आहे, पूर्ण एकजीव झालेला आहे। हा असा गर आपण जर बरणीमध्ये साठवून ठेवला तर आपल्याला जेव्हा गरज असेल त्यावेळेस पण आपण करू शकतो। फ्रीजमध्ये हा आरामात टिकतो। आता याच्यापासून मी पन्ह करून दाखवते। आता इथे मी 1 चमचा गर घेतलेला आहे। याच्यामध्ये 1 ग्लास पाणी मी घालून घेत आहे। आता इथे छान फिरवून घेतलेला आहे मी आणि गाळण्याची काही गरज नव्हती, खूप छान एकजीव झालेला आहे। आता याच्यामध्ये चिमूटभर चाट मसाला घालून घेतलेला आहे मी। बर्फाचे खडे आणि पुदिना घातलेला आहे। खूप छान थंडगार असं उन्हाळ्यामध्ये नक्की करून पहा आणि बरेच दिवस हे पन्ह टिकतं। अशा पद्धतीने गुळापासून जर आपण पन्ह केलं तर खूप छान या पन्ह्याची चव लागते आणि भरपूर दिवस याचा गर जर फ्रीजमध्ये करून ठेवला तर टिकतो आणि कधीही आपण करू शकतो। जरूर करून पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद।